भवानी जय भवानी। आज या ठिकाणी आपल्या ऐतिहासिक नगर शहरामध्ये शहर महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या वतीने, त्याचप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या तिन्ही पक्षाच्या वतीने आणि आमच्या मित्र पक्षाच्या वतीने महायुती सरकारच्या विरोधात जोडो मारो आंदोलन या ठिकाणी संपन्न होत आहे। आधीच्या अनेक जणांनी, आमचे काँग्रेस पक्षाचे किरण भाऊ असतील, भगवानराव फुलसौंदर आणि आता माझ्यानंतर संभाजीराजे कदम, बाळासाहेब बोराटे, दत्ताशेठ जाधव, आता अनेक नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या महिला आघाडीच्या नलिताई गायकवाड, सर्व विविध पक्षाचे पदाधिकारी आणि यासाठी आज जोडो मारो आंदोलन, हो जोडो मारायचे नाही। यांना जोडे मारल्याशिवाय जे छत्रपती शिवाजी महाराजांचा वेळोवेळी अपमान करतात यांना जोडेच मारावे लागतील। हे महायुती सरकार शिवद्रोही आहे, यांना वेळोवेळी दाखवले। मालवण येथे शिवशिल्प जे छत्रपती शिवाजी महाराजांचं कोसळलं त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी विधान करतात की ते जोरात आलेल्या वाऱ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळला। 2 मिनिटानंतर आणि म्हणून त्यांनी स्वतः कबूल केलं की याच्यामध्ये आम्ही मिळून मिसळून भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात केलेला आहे। वेळोवेळी त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा विषय असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय असेल, यांनी याच्यामध्ये अवमान करायची भूमिका सातत्याने घेतलेली आहे। यांचे नेते मंडळी असो, या ठिकाणी मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना विचारायचंय, माननीय अजितदादा पवार साहेबांना विचारायचंय, या राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायचंय की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी तुमची भूमिका, ज्यावेळेस असा प्रसंग घडतो, कोणी फेसबुकच्या माध्यमातून त्या ठिकाणी अवमान करतं, कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून अवमान करतं, आता तर महाराजांचा पुतळा कोसळला त्यावेळेस आपली भूमिका काय आहे? तुम्ही नैसर्गिक आपत्तीवर, निसर्गावर त्या ठिकाणी सोडून दिलं की निसर्गाच्या जोरदार वाऱ्यामुळं त्या ठिकाणी महाराजांचा पुतळा कोसळला। आम्ही त्या ठिकाणी सगळे शिवप्रेमी आणि महाराष्ट्रातून काल सुद्धा मुंबई येथे महाविकास आघाडीच्या वतीने आदरणीय पवार साहेब, आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, आदरणीय नानासाहेब पटोले, बाळासाहेब थोरात यांनी सगळ्यांनी, हे सर्व शिवप्रेमींनी या ठिकाणी निषेध व्यक्त केला, जोडो मारो आंदोलन केले। मी या ठिकाणी मित्रांनो फारसं काही बोलणार नाही, परंतु हे जे पळकुटे गेलेले आहेत हे सगळेजण ज्या वेळेस महाविकास आघाडीमध्ये सामील होते, आता या आमदारांनी या ठिकाणी भूमिका यांची स्पष्ट करावी। कोणीच त्या ठिकाणी विधान केलं नाही। त्यांना वाटलं आपण जर विधान केलं, आपल्या हातून या ठिकाणी घडलंय, पण आपण जर विधान केलं तर अजितदादा पवार साहेब नाराज होतील, एकनाथ शिंदे साहेब नाराज होतील, देवेंद्र फडणवीस साहेब नाराज होतील। तुम्हाला या ठिकाणी पुढे निवडणुकीला सामोरं जायचंय साहेब, तुम्हाला तुमची भूमिका, महाराजांबद्दलची अस्मिता त्या ठिकाणी प्रखरपणे तुमची काय आहे हे जनतेला दाखवून देण्याची वेळ आलेली आहे। म्हणून या ठिकाणी इथून पुढे त्या ठिकाणी आपण जर अशा पद्धतीची भूमिका घेताल तर तुमची गाठ या ठिकाणी शिवप्रेमींची आहे, महाराष्ट्राची आहे आणि महाविकास आघाडीची आहे, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो या महायुती सरकारचा, या शिवद्रोही महायुती सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो। छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं जोडो मारो आंदोलन, जे कुचकामी सरकार, जे निष्क्रिय सरकार, जे 50 खोके एकदम ओके अशा पद्धतीच्या सरकारकडून आपण अपेक्षा तरी काय करणार? आणि म्हणून महाराष्ट्रात जी संतापाची लाट उसळली, सर्व माणसांच्या माना शर्मेने खाली गेल्या की महाराज आम्हाला माफ करा, या महाराष्ट्रामध्ये हे जी घटना घडली हे अत्यंत मोठं दुर्दैव आहे आमच्यासाठी। आणि म्हणून
महाविकास आघाडीच्या वतीने आज या ठिकाणी दिल्ली गेट या परिसरामध्ये महाविकास आघाडी कशा पद्धतीने कारभार करते. खरं तर हे सत्तेची खुर्ची टिकवण्यासाठी एवढे मशगूल झाले, पैसे खाण्यात एवढे मशगूल झाले की यांना समजणं आपण कशात पैसे घाललं पाहिजे आणि कशात शेण घाललं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा परवा दिवशी पडला, खरं तर उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी हळहळ व्यक्त केली. पण राजकीय नेते जे सत्ताधारी आहेत त्यांनी पुढेही आमची चूक झाली, त्याच्यात आम्ही कमी पडलो, आम्हाला माफ करा अशा पद्धतीचं न बोलता वारं फार मोठं होतं, वाऱ्यामुळं त्या ठिकाणी पुतळा पडला अशी वल्गना त्यांनी केली आणि समस्त महाराष्ट्र त्या ठिकाणी अत्यंत शर्मेने खाल्याचं माना खाली वाटलं. कशा पद्धतीने सरकार चाललंय. एकीकडे बदलापूरची घटना अक्षरशः सगळ्यांना हेलावून गेली. 10 घंटे 12 घंटे त्या पालकांना त्या ठिकाणी गुन्हा दाखल नाही. ती संस्था फक्त भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याची म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल नाही. सर्वसामान्य घरातली मुलगी, शाळेतली मुलगी, 3 वर्षाची मुलगी त्या ठिकाणी सुरक्षित नाही. शाळेत जाणाऱ्या, कॉलेजला जाणाऱ्या, वैयक्तिक कामं व्यवसायाने बाहेर पडणाऱ्या मुली सुरक्षित नाही, नोकरी करणाऱ्या मुली सुरक्षित नाही. तर या राज्यात सुरक्षित तरी आहे कोण. एकीकडे तुम्ही योजना आणता लाडकी बहीण आणि 1,500 रुपये देता आणि त्यांच्या सुरक्षेची हमी कोण घेणार. त्यांना सुरक्षा महत्वाची आहे. या सुरक्षित महाराष्ट्रामध्ये जे याच्या पहिले जे काम झालं तेव्हा सगळ्यांना राळीमा बातम्याचं काम या तिन्ही नेत्यांनी केलेलं आहे आणि म्हणून यांचे फोटो आम्ही या ठिकाणी लावलेले आहेत. त्यांना जोडो मारो. का जोडे मारायचे. सगळ्यांच्या माना खाली गेल्या म्हणून जोडे मारायचे. तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून जोडे मारायचे. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची नीतिमत्ता राहिली नाही, निष्ठा राहिली नाही, त्याच्याबद्दल आपल्याला जोडे मारायचे. आणि हे सरकार चाललंय तरी कसं. आणि या सरकारमध्ये असणारे लोक आपली भूमिका मांडत नाही. आता अभिषेक रावांनी सांगितलं नगरच्या लोकप्रतिनिधीची याच्यामध्ये कुणाही भूमिका आली नाही. खरं तर ते भूमिका त्यांनी बजावली पाहिजे. त्यांनी सांगितलं पाहिजे की आपलं काय म्हणणं आहे. या नगर शहराचा सगळा खेळ खंडोबा करून ठेवला. ज्या चौकात उभे आहे इकडचा रस्ता बंद, समोरचा रस्ता बंद, सगळीकडे माझा विकास बघा याची स्पर्धा चालू आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व नागरिक, शिवप्रेमी या ठिकाणी जमलेले आहेत. महाविकास आघाडीचे प्रतिनिधी या ठिकाणी जमलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने या जोडे मारण्यासाठी इथं यावं, या सत्ताधाऱ्यांचा निषेध करावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. छत्रपती शिवाजी महाराज की धिक्कार असो, धिक्कार असो. अरे महायुती सरकार असो. तुम्ही समोर आले महायुती सरकारचं करायचं काय. महायुती सरकारचं करायचं काय. तुमचं आमचं नातं काय. जय शिवराय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. महायुती सरकारचा, महायुती सरकारचा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती